हिंगनघाट के उप जिला अस्पताल में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां ऑपरेशन हुए एक मरीज के शरीर पर चींटियां चढ़ गई। ये घटना उस समय हुई जब मरीज को ऑपरेशन के बाद अंतर्रुग्ण कक्ष में रखा गया था। मरीज का ऑपरेशन दोपहर 12 बजे हुआ था और उस वक्त वह बेहोश था। हिंगनघाट तालुका के चीच घाट के मरीज प्रमोद तुलसीराम भोयर का हर्निया का ऑपरेशन हुआ था। इस दरमियान ये घटना सामने आई। शरीर पर चींटियां चढ़ने की घटना से अस्पताल की स्वच्छता और मरीजों की देखभाल पर सवाल उठने लगे हैं। प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राहुल भोयर ने बताया कि अस्पताल परिसर में चींटियों का प्रकोप अधिक है। ये घटना अस्पताल की वैद्यकीय व्यवस्था पर प्रश्न चिन्ह लगाती है और मरीजों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ाती है। अस्पताल में पूर्णकालिक अधीक्षक की नियुक्ति की आवश्यकता है, खासकर बढ़ती आबादी को देखते हुए। हिंगनघाट के उप जिला अस्पताल में ये घटना एक बड़ा मुद्दा बन गई है और अस्पताल प्रशासन को इस पर ध्यान देने की आवश्यकता है। मरीजों को बेहतर स्वास्थ्य सेवाएं प्रदान करने के लिए अस्पताल को अपनी व्यवस्था में सुधार करना होगा, ताकि ऐसी घटना फिर से ना हो। आपल्या बाजूने जो प्रकार झाला त्याबद्दल काय सांगणार? मुंग्या लागल्या होत्या पेशंटला? काही माहिती नाही, पण ते साप मुंग्या लागल्याचं ऐकायला आलं होतं. ते साफसफाई चालू होती, नंतर त्यांना ओकेमध्ये नेलं. सध्या आता या सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये खरोखरच मुंग्यांचा आणि मुंग्यांचा उद्रेक फार जास्त वाढलेला आहे. आता 3-4 दिवसापूर्वीच आम्ही नगर परिषदेला इन्फॉर्म करून पूर्ण परिसराची फवारणी करून घेतलेली आहे. सोबत पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला आम्ही लेटर लिहून पूर्ण पेस्ट कंट्रोलसाठी त्यांना विनंती पण केलेली आहे. त्यामुळे जेवढं आमच्याकडनं करण्यात येत आहे आम्ही त्यांचा पूर्ण बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतोच आहोत. पण पूर्णपणे याचा बंदोबस्त करण्यासाठी एक मुख्याधिकारी, नगर परिषद आणि तसंच पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट यांच्याकडनं पेस्ट कंट्रोलची पूर्णपणे कारवाई करणं महत्त्वाचं आहे. सदर सिस्टमला मी विचारणा केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जसा पेशंट ओटीतनं आलेला आहे, पेशंटचा आय थिंक अराउंड 11 किंवा 11:30-12 वाजता ऑपरेशन झालेलं आहे, त्यावेळेस त्यांच्या पायावर मुंग्या नव्हत्या आणि जो काही प्रकार घडलेला आहे तो विदिन तुमच्या 15-20 मिनिटांमध्येच घडलेला प्रकार आहे, जो त्या सिस्टरच्या नजरेत आला नाही किंवा तो त्याच्या आधी झालेला असं त्यांचं म्हणणं आहे. तरी सदर विषयामध्ये आम्ही चौकशी करून त्याबद्दल पूर्णपणे आम्ही कारवाई करू.